आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय। निवडणुका आल्या म्हणून आरोप सुरू, अजित पवारांचं वक्तव्य। महिन्याभरात जमीन व्यवहाराचं सत्य समोर येईल, माझा कारभार पारदर्शक असल्याचाही दावा। मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या, कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते, आदित्य ठाकरेंचा सवाल। उडवलेले ड्रोन MMRDAचे, मुंबई पोलिसांची भूमिका। बुलढाण्याचं तोतया सीए प्रकरण वादाच्या भोवऱ्यात, जय महाराष्ट्राच्या बातमीनं प्रशासनाला जाग। सीए प्रकरणाच्या चौकशीनं सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। कणकवली नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी, राणेंच्या विरोधात ठाकरे शिंदे एकवटणार। शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक कणकवलीत राणेंच्या विरोधात। ताकद आहे तिथे वेगळे लढू, जिथं कमकुवत आहोत तिथं सोबत लढू, अजित पवारांची आगामी निवडणुकीबाबत भूमिका। संघ राज्यघटनेनुसार मान्यताप्राप्त संस्था, संघ नोंदणीच्या वादाबाबत सरसंघ चालकांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये मनसे ॲक्शन मोडवर, मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी काही जणांची निवड। मिनी विधानसभेसाठी भाजपाची मोर्चे बांधणी, मुंबईत 11 नोव्हेंबरला भाजपाची बैठक, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित। विखे आधी बोलले नंतर पलटले, कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वक्तव्य वादात, वाद झाल्यानं विखेंकडून खुलासा। विखे पाटलांच्या वक्तव्याचा वाद पेटला, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा। बच्चू कडूंकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, प्रवीण तायडेंचा पलटवार। दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। नंदुरबारमध्ये स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, 17 जण जखमी, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। तानाजी सावंत, दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीचा शिवसेना नेत्याला इशारा। पार्थ प्रकरणात इतकी वेगवान कारवाई का, रोहित पवार यांनी उपस्थित केला सवाल। पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं कारण नाही। शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली, वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोभाट कशी गेली, राजकीय वर्तुळात अनेकांना पडलाय प्रश्न। बिबट्यापासून वाचण्यासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा, शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला। राणेंना कुणीही गांभीर्यानं घेत नाही, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर, जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी। मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली, हवा गुणवत्ता मध्यम श्रेणीत। परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गमधील शेतीचं नुकसान, जिल्ह्यात 4338 हेक्टर क्षेत्र बाधित। मुंबईमध्ये भटके कुत्रे जास्त, निवारा केंद्र कमी, भटके कुत्रे 90,000पेक्षा जास्त, निवारा केंद्र केवळ 8। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, चंद्रहार पाटलांकडून शर्यतीचं आयोजन, बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित। आफ्रिकेतून आणखी 8 चित्ते भारतात आणले जाणार, नाताळनंतर जानेवारीमध्ये चित्ते भारतात येणार। प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजला, विठ्ठल रुक्मिणीला आकर्षक फुलांची सजावट।